मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडणार। शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणासाठी आज विशेष कॅबिनेट बैठक। राज्य स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध। विदर्भासह संघचालक श्रीधर गाडगेंकडून बौद्धिकावेळी उल्लेख। संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता। अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आरक्षणावर हालचाली सुरू होणं अत्यंत दुर्दैवी। सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, हा मराठ्यांवर अन्याय। सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। दगडफेकीबद्दल माहिती नाही, जाळपोळीमध्ये सुद्धा सहभाग नाही। मी शरद पवारांचा कार्यकर्ता। जरांगेंशी सुद्धा चांगले संबंध। जामिनानंतर ऋषिकेश बेद्रे याची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबरला सुरुवात। लातूरच्या रेणापूर आणि बीड इथे 23 तारखेला जरांगे पाटलांची इशारा सभा होणार। रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रविकांत तुपकरांचा मोर्चा विधान भवनाकडे जाण्यापासून रोखला। सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रविकांत तुपकरांकडून पनवती अशा शब्दाचा उल्लेख। विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आमदार अभिजित वंजारींवर संतापल्या। कशाबद्दल तावातावानं बोलता असं म्हणत तुमचं भाषण मी पटलावरून काढून टाकणार। नीलम गोरे यांची तंबी। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी पडेल ते काम करू। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हाच 2024चा संकल्प। आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसह एकूण 12 जागा प्राधान्याने लढवा। मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्याकडे प्रमुख मागणी। मुंबईमध्ये काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मनसे नेत्यांची मागणी। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द। आयकर विभागासाठी मोठा झटका। कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त। कांदे फुकट वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी नगरसेवक आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। महिलांना धक्काबुक्की। वाढीव मालमत्ता कराविरोधात अजित पवार गटाची घोषणाबाजी। नालासोपारामध्ये भारत संकल्प यात्रेच्या श्रेयवादावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये जुंपली। आमदारांच्या फोटोचे बॅनर काढल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्यातील कोनशिलेची तोडफोड करण्यात आलेली संपूर्ण कोनशिला प्रशासनाने हटवली। गिरीश महाजनांचं नाव नसल्यामुळे कोनशिलेची तोडफोड केल्याची चर्चा। आणि